आठवण, हा चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि मित्रांना शेअर करा. आज आपण रोकठोक मध्ये मस्साजोगचे सरपंच कैलासवासी संतोष देशमुख यांची जी हत्या झाली आणि त्या हत्येनंतर महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे लोकक्षोभ म्हणजे जनतेच्या मनामध्ये या राजकर्त्यांविरोधात कशा प्रकारची चीड निर्माण झाली होती ती आपण बरेच दिवस पाहत आहोत. मित्रांनो, आज आता प्रश्न असा आहे की आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांना राजीनामा देण्यास सांगितलं. आता आपण राजीनामा कसा दिला गेला याविषयी थोडी चर्चा करूया मित्रांनो, आणि मग आपण या घटनाक्रम कसा घडला आणि राजीनामा देवेंद्र फडणवीस यांना का घ्यावा लागला याविषयी खरी तर चर्चा करणार. धक्कादायक विषय आहे मित्रांनो, आणि आम्ही पुन्हा एक गौप्यस्फोट असा करतो की देवेंद्र फडणवीस यांच्या मनात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं नव्हतंच, आणि अजित पवार तर त्या धनंजय मुंडेला सिक्युरिटी देत होते. म्हणजे जर त्यांचा काही दोष नाही आणि एखाद्यावर आरोपपत्र ठेवलं की लगेच त्याचा राजीनामा घ्यायचा हे योग्य नाही, आणि धनंजय मुंडेंना वाटलं तर ते राजीनामा देतील. म्हणजे किती मुजोरपणा आणि जनतेला मूर्ख बनवण्याचं काम या अजित पवारने केलेलं आपण पाहिलं. आणि राजकर्ते हुशार असतात, आपण ज्याला म्हणतो जनतेला मूर्ख समजतात ते, परंतु जनता मूर्ख नाही मित्रांनो. ती पाहते एक वेळ भरोसा ठेवून, चला आता त्यांच्यावर भरोसा ठेवू. आपण मागे पाहिलं महाआघाडी सरकारवर जनतेनं विश्वास ठेवला, त्यांनी कशा प्रकारची वाट लावून टाकली महाराष्ट्राची. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, परंतु ते त्यांच्या 2.5 वर्षाच्या काळात फक्त 2 वेळा मंत्रालयात गेले. म्हणजे घरी बसून त्यांनी फेसबुकवर महाराष्ट्र चालवला. आता सोमवारी संध्याकाळी, ज्यावेळी सोमवारी हे अधिवेशन मुंबईमध्ये सुरू झालं, आणि सोमवारी अधिवेशन सुरू झाल्यानंतर ज्यावेळी 90 दिवसामध्ये हे दोषारोप म्हणजे आरोपपत्र कोर्टात दाखल करावं लागतं, तर ते जवळजवळ 80 दिवसांनी पोलिसांनी ते दोषारोप म्हणजे त्यांचं ते दाखल केलं. आणि त्यामध्ये जे त्यांनी पुरावे दिले होते, जे विषयाशी संबंधित पोलीस अधिकारी आणि CID, त्या पुराव्यांबरोबर त्यांनी 15 व्हिडिओ आणि 8 फोटो हे न्यायालयात सादर केले. आणि ते फोटो आणि ते व्हिडिओ या काही वृत्तप्रतिनिधी म्हणजे चॅनलवाल्यांच्या म्हणा किंवा प्रेसवाल्यांच्या म्हणा प्रतिनिधींच्या हाती आले. आणि मग त्यावेळी ते जे व्हिडिओ सादर झाले मित्रांनो, ते प्रत्येक चॅनलवर दाखवले गेले. महाराष्ट्रातील जनतेने ते पाहिले आणि अक्षरशः एक सरकारच्या विरोधामध्ये चीड निर्माण महाराष्ट्रावर झाली. बीडमध्ये संपूर्ण बीड बंद पाळण्यात आला. आणि मग त्यावेळी त्याचे, आता तुम्ही विचार करा मित्रांनो, त्यांच्या परिवारातील लोक आहे. आपण इतके दिवस सुरेश धस असतील, अंजली दमानियाताई असतील किंवा जितेंद्र आव्हाड त्यांना थोडीफार सुबुद्धी दिली ते असतील, या लोकांनी ते प्रकरण लावून धरलं सभागृहात आणि सभागृहाच्या बाहेर सुद्धा. विशेष म्हणजे जे चॅनल्सवाले आहेत किंवा वृत्तपत्रवाले, ज्याला आपण चौथा खांब म्हणतो, तो अजून जिवंत आहे, हे त्याचं एक उदाहरण आहे. आणि त्या लोकांनी देखील याला खूप मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली. आणि मग जेव्हा ते फोटो पाहिले तेव्हा लोक पुन्हा 80 दिवस मागे गेले, आणि मग त्यांना त्यातून समजलं की किती क्रूरपणे या संतोष देशमुखांना, या जल्लादांनी, या नराधमांनी, या क्रूर कर्मा जो वाल्मिक कराड आहे त्याचे जे पाळलेले श्वापद होती, आपण त्याला लांडगे म्हणा, त्यांना नरबळी घेणारा वाघ किंवा त्याला आपण म्हणतोय तो वाघ म्हणा, अशा प्रकारचं कौर्य या लोकांनी केलं. आणि दुसरा एक योग मित्रांनो, की हे पाहून अक्षरशः आपण पाहिलं दमानियाताई रडत होत्या. विशेष म्हणजे ते एका वृत्तपत्राची निवेदिका होती, ती ज्यावेळी ते विषय सांगत होती, अँकरिंग करत होती, तिला सुद्धा त्या ठिकाणी रडवालं. इतकं कौर्य त्या फोटोंमधून दिसतंय मित्रांनो. मग आता दुसरीकडे जो छावा चित्रपट प्रदर्शित झालाय, आता छावाचा विषय याच्यात काय येतो, तर ज्यावेळी औरंगजेबाने, क्रूर कर्माने, त्या लांडग्याने, नीच माणसाने, हरामखोराने, त्या कटेल्याने जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं, तर त्या कटेल्याने देखील 40 दिवस हाल हाल करून छत्रपती संभाजी महाराजांना मारलं. आणि ते 40 दिवस जेव्हा छावा चित्रपट आला, त्या छावा चित्रपटामध्ये ज्यावेळी लोकांनी प्रत्यक्ष पाहिलं की माझा राजा कसा होता, माझा संभाजी शिवशंभू कसा होता, आणि त्याला या हरामखोरांनी, जल्लादाने, या कटेल्याने, लांडग्यांनी कशा प्रकारे हाल करून मारलं, परंतु त्याने आपला धर्म सोडला नाही. आपलं स्वराज्याची जी त्यांनी शपथ घेतली होती ती त्यांनी सोडली नाही. मरण पत्करलं, हाल हाल करून मारलं, ते आपण छावा चित्रपटात पाहिलेलं आहे.
तेव्हा देखील लोकांमध्ये ज्यावेळी चित्रपट संपूर्ण लोक बाहेर यायची ते रडत होते मित्रांनो. परंतु ते त्यांनी संभाजी महाराजांना कसं मारलं असेल ते प्रत्यक्ष त्या चित्रपटात पाहिलं. परंतु या संजय देशमुख यांना ज्या प्रकारे हाल करून 3 तास या लोकांनी मारत होते, त्यांच्या तोंडात लगवी केली, त्यांच्यावरती काय काय अत्याचार केले ते आता फक्त त्या फोटोवरून आपण पाहतो. ते फोटो देखील ओरिजिनल नाही मित्रांनो, त्या फोटोंची कॉपी झेरॉक्स केलेली आहे आणि ते झेरॉक्स आपण थोडक्या म्हणजे ते छायाचित्र आपण पाहतोय. परंतु ते प्रत्यक्ष व्हिडिओ त्यांना मारताना जे पाहिले, त्यांची जे रंगीत चित्र जे ओरिजिनल आहेत व्हिडिओ मोबाईलमध्ये ते पाहिले तर किती चिड निर्माण होईल माणसांमध्ये. आणि ज्या वेळा सोमवारी प्रचंड गदारोळ झाला, बीड बंद झालं, नंतर महाराष्ट्र सुद्धा बंद होण्याच्या घोषणा झाल्या होत्या आणि मग देवेंद्र फडणवीसांना दिसलं की आपल्याकडे लोकांनी जे बहुमत दिले ते लोकांनी सुशासन आणण्यासाठी दिले, दुःशासन आणण्यासाठी दिलेलं नाही. आणि या देवेंद्र फडणवीस अजित पवारांनी 80 दिवस या आकाच्या आकाला म्हणजे वाल्मिक कराडच्या आका जो धनंजय मुंडे याला पाठीशी घातलं. कारण वंजारी समाज दुखेल आणि तो दुसरा नामाशास्त्री कोण आहे तो त्यांनी काय मुक्ता फळं पाजळली आपण पाहिलेलं आहे. याच्यात धनंजय मुंडे दोषी नाही. वाल्मिक कराड विषयी तो चकार बोलला नाही कारण ते वंजारी समाजाचे होते आणि हा बाबा वंजारी समाजाचा गुरु म्हणून सगळीकडे मिरवतोय आणि त्याला जे ज्ञान त्याच्या डोक्यात म्हणजे चांगल्या संप्रदायामुळं वारकरी संप्रदायामुळे भरलं होतं ते धनंजय मुंडेच्या नादी लागून त्यांनी आपली थोडक्यात मराठीतून चव घालून घेतली त्यांनी सगळी आणि तो क्लीन चिट देत फिरत होता. परंतु शेवटी आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना हे ह्याच्या काव्यपंक्ती तो नामा विसरलेला असेल तेव्हा नामाला म्हणावं तुमची जी अक्कल आहे तू जाती ज्या दुश्मने लावण्याचं काम तुम्ही या गंधाच्या या टिळ्याच्या पवित्र वारकरी संप्रदायाच्या संत ज्ञानेश्वर महाराज तुकारामांची शिकवण बाजूला ठेवली हे लोकांना मूर्ख बनवण्याचं आणि फॉरेन वाऱ्या करून हिरोगिरी करून पैसे उधळण्याचं काम तू करतोय नामा ते तुला लक लाभो. याच्यात वंजारी समाज मराठा समाजाचा काही याच्यात माणुसकीचा खून झालेला आहे मित्रांनो. एका माणसाला अमानुषपणे मारलेला आहे तो कुठल्या जातीपंथाचा असो कोणीही असो. परंतु जरी वंजारी समाजाचा तो संतोष देशमुखी असते तरी सुद्धा आम्ही तितक्याच पोटतिडकीने हा विषय मांडला असता कारण तो माणूस आहे. जात ही आपण निर्माण केली, जात ही नंतर येते. जात दाखल्यावर लावली जाते की मी हिंदू वंजारी मी माळी हे दाखल्यावरती सर्व जातीत अंतर केलं जातं. आता पुन्हा मूळ मुद्द्याकडे येऊ. ज्यावेळी सोमवारी त्यांनी पाहिलं की लोक भडकलेले आहेत. आता राजीनामा घेण्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर आपलं हे बहुमताचं सरकार सुद्धा येत्या कोणत्याही महानगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समितीच्या निवडणुका असो लोकांनी यांची जागा देवेंद्र फडणवीसांची जी पेशवाई किंवा हुशारी आहे ती त्यांना दाखवली असती. आणि म्हणून 80 दिवस गप्प बसलेले फडणवीस आपला मित्र धनंजय मुंडे आता तो विषय वेगळा आहे. पंकजा मुंडेला कशा प्रकारे हटवलं देवेंद्र फडणवीसांनी चिक्के घोटाळ्यामध्ये त्याचं सर्व श्रेय धनंजय मुंडेला जातं. याच धनंजय मुंडेला शरद पवारांनी आपल्या पक्षात घेतलं केवळ आणि केवळ गोपीनाथ मुंडेंना शह देण्यासाठी आणि त्याला पाठबळ दिलं. परंतु त्याचा नंतर तो भस्मासूर झाला. मग त्याचा उपयोग देवेंद्र फडणवीसांना पंकजा मुंडेंना संपवण्यासाठी केला. नंतर धनंजय मुंडेंच्या त्या प्राजक्ता माळी किंवा अनेक हिरोईन त्यांचे ते फार्म हाऊस त्यांचे ते हॉटेलला रूम बुक मोठमोठ्या ऑबेरासारख्या हॉटेलला आणि ती मौज मजा ती आयुष्य. आता काय सांगायचंय मित्रांनो हा पापाचा पैसा होता आणि पापाचा जो पाप असतं मित्रांनो ते जास्त दिवस दडून राहत नाही. आम्ही नेहमी सांगतो आम्ही कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. आमचा कुठला पक्ष नाही. आम्ही सगळं राजकारण गेल्या खड्ड्यात. राजकारण हे सभ्य माणसाचं काम नाही. राजकारण हे चांगल्या माणसाचं काम नाही. हे आम्ही जवळून पाहिलेले आणि हमाम में सब नंगे हे राजकारणी कोणी हा चांगला हा वाईट आम्ही त्यांना कोणाला दोष देत नाही. बाबा तुम्ही सगळेच चांगले आणि बरेचसे वाईट अशा प्रकारचे हे राजकर्ते आज महाराष्ट्रात राज्य करत आहेत. आमचे विचार लोकांना आवडत नाहीत पटत नाही असो परंतु आम्ही लोकांना उपदेश करून लोकांमध्ये काही सुधारणा होईल यासाठी हे व्हिडिओ बनत नाही. कारण हा महाराष्ट्र आहे. हा ना कीर्तन ऐकून सुधारलेला आहे हा ना लावण्या पाहून खराब झालेला आहे. कारण मित्रांनो प्रत्येकाला आज कमी वेळेमध्ये कमी कष्टामध्ये जास्त पैसे मिळावेत याची हाव सुटलेली आहे. आणि राजकर्ते जे आहेत मित्रांनो 5 वर्ष जर आमदार खासदार झाला तो कमीत कमी 100 ते 500 कोटीचा मालक होतो. जर मंत्री झाला तो 5 वर्षात कमी कमी 1000 ते 2000 कोटी रुपये कमवतो. त्यांचे जे पीए असिस्टंट असतात हे जे ISI अधिकारी यांची सुद्धा महिन्याची इन्कम 25-30 कोटीच्या कमी नसते मित्रांनो. अशा प्रकारे हा जो भ्रष्टाचार सुरू आहे आपण पाहतात हल्ली रस्तेच 50% कमिशन कमीत कमी रस्त्यांमध्ये खाल्लं जातं म्हणून ते रस्ते 5 वर्षात निकामी होतात. असो हा भ्रष्टाचाराचा जो विषय मिळत राहिला नो हा भ्रष्टाचारात शिष्टाचार बनलेला आहे. 2 मवाली जर रस्त्यात मारामारी करत असतील तर शानी माणसं बाजूने जातात तिकडे लक्ष देत नाही कारण दोन्ही मवाली दोन्ही गुंड आहेत.
आणि अशा प्रकारे राजकीय पक्ष, सगळ्या पक्षात हे गुंड आहेत. कोणी धुतल्या तांदळासारखे सभ्य नाही, परंतु हिंदू संस्कृती, सभ्यतेच्या गोष्टी करणारे, RSSच्या तालमीत तयार झालेले असेही भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री, असे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते या धनंजय मुंडे ज्यावेळी गप्प का होते मित्रांनो? आता तुम्ही मला सांगा, जर CID आणि तपासी अधिकारी जे आहेत बीडचे वगैरे, त्यांच्याकडे हे जे फोटो आहेत, हे जे व्हिडिओ आहेत, हे त्यावेळेसच आले होते मित्रांनो, ज्यावेळी त्यांची म्हणजे अमानुषाशी देशमुखांची हत्या झाली. त्यानंतर काही दिवसामध्ये पोलिसांनी ते कव्हर केलं होतं, ते व्हिडिओ, ते फोटो, आणि हे सगळं त्यांनी ज्यावेळी त्यांना मुदत असते त्या मुदतीत 90 दिवसाच्या आत हे कोर्टात सादर करायचं असतं, ते चार्जशीट, ते चार्जशीट. आता तुम्ही मला सांगा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी केला होता का फडणवीस तुम्ही अट्टहास? यासाठी तुम्हाला गृह खातं पाहिजे होतं का, की हवे ते विषय उकरून काढायचे, नको ते विषय दाबून टाकायचे आणि संपूर्ण कायदा सुव्यवस्था आपल्या हातात ठेवायची? यासाठी गेले अनेक दिवस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात त्या गृहमंत्री पदावरून वाद सुरू होता. अखेर देवेंद्र भाऊनी, देवा भाऊनी हे सगळं आपल्या हाती ठेवण्यात यश मिळवलं आणि त्याचा फायदा किंवा गैरफायदा काय आहे तो आता समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील, इव्हन धनंजय मुंडे सुद्धा असतील, यांना हे फोटो, हे व्हिडिओ हे 2 महिन्यापूर्वीच त्यांच्यापर्यंत गेलेले असतील. मग 2 महिन्यापूर्वी तुम्हाला हे पाहिल्यानंतर तुमचा रक्त सळसळ नाही का फडणवीस साहेब किंवा अजित पवार? कारण तुम्ही सर्व पाहिलेलं होतं. आता सुरेश धस यांनी जी बाजू मांडली विधान भवनात असेल किंवा बाहेर प्रेस समोर, ते सुद्धा एवढे छातीटोपणे का सांगत होते की मी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेणारच? कारण देवेंद्र फडणवीसांनी ते फोटो पाहिले असेल मित्रांनो, ते सुरेश धस यांनी नक्कीच पाहिले असेल. आता हे राजकारण, याला चाणक्य नीती म्हणतात. सुरेश धसांकडे ही सगळी माहिती पोलिसांची, हे सगळे पुरावे, धनंजय मुंडेचे भ्रष्टाचार केलेली प्रकरणे कृषी विभागातील, ही त्यांच्याकडे कशी काय येत होती? हे मुख्यमंत्र्यांच्या किंवा गृह खात्याच्या सहकार्याशिवाय शक्यप्राय गोष्ट नव्हती. अंजली दमानी यांना ही माहिती कुठून भेटत होती? आता ते त्यांनी चांगलं काम केलेलं, त्याबद्दल जर देवेंद्र फडणवीसांनी त्यांना मागच्या हाताने सहकार्य केलं असेल तर त्यांचं त्याबद्दल अभिनंदन. परंतु तुम्हाला जर 80 दिवसामध्ये 2-3 महिन्या अगोदर ही गोष्ट माहित होती की कशा क्रूरतेने या इस्माचा यांनी खून केलेला आहे, त्यांना हलाल करून मारले, त्याचे फोटो हे जर कधी प्रदर्शित झाले, कधी मीडिया समोर आले तर आपलं काय होईल हे त्यांना माहित नव्हतं का? माहिती होतं मित्रांनो. परंतु खरी मेघ तर इथं सुरू होते. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा का घेतला नाही या अगोदर? आता अधिवेशन सुरू झालं म्हणून घेतलं असं नाही मित्रांनो, परंतु जेव्हा ते फोटो, ते व्हिडिओ, त्याची माहिती थोडक्यात चित्रासह, छायाचित्रासह, ब्लॅक अँड व्हाईट का होईना, झेरॉक्स का होईना, पण समाजासमोर आली आणि हे सरकार नागडं झालं आणि मग त्यांना तो राजीनामा घ्यायला लागला. आता तो राजीनामा आपण माहिती, काल सोमवारी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास देवेंद्र फडणवीस आपल्या फौज फाट्यासह देवगिरीवरती गेले. पहा मित्रांनो, म्हणजे मुख्यमंत्री त्या धनंजय मुंडेला किंवा अजित पवाराला तिथे बोलू शकले असते आपल्या वर्षावरती, परंतु ते जाणत होते की हे याला नकार देणार आहे, हे राजीनामा घेणार नाही. भारतीय जनता पक्षाचं वाटोळं झालं तरी यांना काही फरक पडणार नाही, परंतु हे धनंजय मुंडेचा राजीनामा अजित पवार घेणार नाहीत हे त्यांना ते जाणून होते. आणि जेव्हा त्यांनी इतर ठिकाणी सल्ला मसलत केली किंवा मीडियाचं आणि समाजाचं जे रौद्र रूप पाहिलं, तेव्हा त्यांना दिसलं की जी आग आता ही लागलेली याच्यात आपलं सरकार जाऊन भस्मसात होईल आणि भारतीय जनता पक्ष पुन्हा एक रसातळाला जाईल, जसा लोकसभेला गेला. त्यांनी ते ओळखल्यानंतर त्यांनी ज्यावेळी चर्चा केली असेल आपले हायकमांड वगैरे, मग त्यांनी तो ग्रीन सिग्नल मिळवला. ते स्वतः त्या ठिकाणी गेले. त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल होते, अजित पवार होते आणि धनंजय मुंडे होते. तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी त्यांना सांगितलेलं असेल, म्हणतो असं झालेलंच आहे, पण असं आपण गृहीत धरून चालूया की आता जनता ही कंटाळलेली आहे विषयाला आणि आता हे जे फोटोंचं वाहिन्यांवरती प्रसारण झाले, जनतेमध्ये रोष आहे आणि आपल्याला आता निवडणुकांना सामोरं जायचं 2-4 महिन्यात, तेव्हा तुम्ही राजीनामा द्या. परंतु असं ऐकण्यात आलं की धनंजय मुंडे राजीनामाच्या देण्याच्या मानसिक स्थितीमध्ये नव्हते. मग त्यांनी अजित पवारांना असं रडवण्याचं समजतं, तुम्ही होऊन राजीनामा द्या, नाहीतर मी माझा हक्क तो बजावला आणि राज्यपालांना तुमचा राजीनामा घेण्यास भाग पडेल. आणि मग तेव्हा कुठे धनंजय मुंडे किंवा अजित पवार हे तर सत्तेला चिकटलेले मुंगळे मित्रांनो, हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. मासा जसा पाण्याशिवाय राहू शकत नाही, तसंही अजित पवार असतील किंवा इतर जे आहेत
हे यांना जन्मजात सत्ता उपभोगायला मिळालेली मित्रांनो. अजित पवार किती वेळा उपमुख्यमंत्री झाले, त्यामुळे हे सत्तेशिवाय राहू शकत नाही. तसं धनंजय मुंडेचं झालं. गोपीनाथ मुंडेंपासून तो विषय सुरू झाला, ते सुद्धा आज सत्तेशिवाय राहू शकत नाहीत. आणि अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी तडक त्यांना तंबी देऊन थोडक्यात असं म्हणून गेले आणि जवळजवळ 1.5 तास यांची खडाजंगी सुरू होती त्या ठिकाणी. आणि मग त्यानंतर धनंजय मुंडे यांनी तो आपला राजीनामा अजित पवारांकडे दिला आणि त्यांनी राज्यपालांकडे पाठवला. अशा प्रकारे हा राजीनामा झाला. आता संतोष देशमुख जे आहे सरपंच मसाजोगचे, आपण त्यांची ते आता रोज आपलं ते पारायणासारखं आपलं ते पाठ झालेले आता मीडियावरती कसं मारलं, काय झालं. परंतु हे गेंड्याच्या कातड्याचे राजकर्ते असतात, यांना त्याचं काही सुतक नाही. वाल्मिक कराड, त्याच्या किती बायका, त्याच्या किती रखेल, त्याचे किती ऑफिसर्स, त्या बायकांच्या नावावर, काय काय ड्रायव्हरच्या नावावर, तो 75 कोटीचं एरिया एक पुढं त्या सिटी मगरपट्ट्या, असा 2000 कोटीचा जवळजवळ तो मालक. त्याची इन्कम एक दिवसाची 1 कोटी. कोणामुळे मित्रांनो? बीडचा जिल्हाधिकारी त्याला सकाळी विचारल्याशिवाय दिवसभर काम करत नव्हता. बीडचा एसपी, पोलीस अधीक्षक याच्याशिवाय पुढे पाऊल उचलत नव्हता. बाकी तहसीलदार वगैरे ते त्याच्या सामने कचऱ्यात जमा होते, ते त्याचे घरगडे म्हणून काम करत होते. पोलीस स्टेशन सुद्धा त्याचं तो सांगेल तोच आदेश, आक्का सांगेल तोच निर्णय, आक्का सांगेल तोच कायदा, आक्काने सांगितलं कोणालाही उचलून बंद करायचे ते, अशा प्रकारची त्याची दहशत होती. आणि ती केवळ आणि केवळ धनंजय मुंडे या मंत्र्याच्या याच्या आशीर्वादामुळे होती. धनंजय मुंडेंच्या ज्या निवडणुका लाखोंनी हे जे गुंड आहे हेच निवडणुका जिंकायचे, पूर्ण मतदार तो बूथ काबीज करायचे आणि स्वतःच ते मतदान त्या ठिकाणी करून त्याला सर्वात जास्त मतांनी निवडून धनंजय मुंडेला आणलं मित्रांनो. याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे. आता आपण मेन विषयाकडे, आपण जो म्हटलं होतं मी गौप्यस्फोट, तो काय आहे मित्रांनो? देवेंद्र फडणवीसांना हे सगळं माहित होतं, आपल्या अंगलट येणारे, तरी त्याचा ते राजीनामा घेत नव्हते. अजित पवारलाही माहिती होतं की हा विषय आपल्या अंगलट येणारे, त्यांनी त्याचा राजीनामा घेतला नाही. का नाही घेतला? आता आपल्याला सर्वसामान्य माणसाला समजतं की एवढा मोठे पुरावे भेटून देखील हा राजीनामा देत नाही. कोण? धनंजय मुंडे. मग हे राजीनामा का घेत नाहीत? तर त्याचं आमच्या विश्लेषणानुसार असं एक एकंदरीत चित्र दिसतंय. आज धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला तर उद्या माणिकराव कोकाटे जे कृषी मंत्री आहेत त्यांचा राजीनामा घ्यायला लागेल. त्यानंतर हे जे आता मागे आपण विषय पाहिला होता, त्या माणिकराव कोकाटेंचं काय, त्यांनी शेतकऱ्यांना 1 रुपया त्याने देतो म्हणजे मेहरबानी दाखवली, तो विषय गौण आहे, तो सोडून द्या. परंतु त्यांच्यावरती त्या 10% वगैरे आपण त्या जागा घरं मिळवतो मित्रांनो. आमचं आयुष्य अख्खे पत्रकारितेत गेलं. आम्हाला 10% घर कधी मुंबईत मिळालं नाही, कारण आमचा वशिला नव्हता. एकदा वशिला म्हणजे ओळख बाळासाहेब ठाकरे स्वतः त्यांनी पत्र दिलं होतं मुख्यमंत्र्यांसाठी, परंतु पत्रच माझं बदली झालं, दुसऱ्याच नाव त्या ठिकाणी येऊन त्याला तो फ्लॅट जाऊ. आता तो आपलं नशीब प्रत्येकाचं असतं. आम्हाला आजही मुंबईत घर मिळालेलं नाही राहण्यासाठी. मग या माणिकराव कोकाटेंनी 2 घरं, एक त्यांच्या पीआयच्या नावावरती, एक त्यांच्या नावावरती ते मिळवली नाशिकमध्ये. आणि त्या ठिकाणी मग त्यांनी ते दाखवलं की 21,000पेक्षा कमी आमची इन्कम असते, ते वगैरे जे त्याची असतात ते. परंतु मित्रांनो 10% 10% मधले जी घरं वाटप होत होती ते फक्त आणि फक्त त्यावेळचे मुख्यमंत्री, त्यावेळचे मंत्री यांच्या चमच्यांनाच फक्त दिली जात होती. ज्याला खरंच घराची गरज आहे त्याला ते घर दिलं जात नव्हतं. आणि मग अशा प्रकारे हा जो विषय आपण पाहतो तो माणिकराव कोकाटेंचा पुढे आलेला आहे. त्यांना आता सजा सुद्धा खालच्या कोर्टात झालेली आहे. आता ते अर्थात ते स्वतः वकिले ते पुढे जातील, परंतु ती सजा जी झालेली आहे मित्रांनो त्यासाठी बदनामी तर सरकारची होते. आता एका सजा झालेल्या माणसाला कृषी मंत्री ठेवलेला आहे. माणिकराव कोकाटे हे शेतकरी आहे, स्वतः चांगला माणूस आहे, सगळ्या गोष्टी आहेत, परंतु कायद्यापुढे काही कोणात चालत नाही म्हणतात ना, तशा प्रकारे त्यांना देखील उद्या राजीनामा द्यावा लागतो. नंतर दुसरी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो की देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या काही ओएसडी आपण सचिव वगैरे त्याला म्हणतो, विशेष कार्यकारी अधिकारी सचिव, हे जे सगळा कारभार पाहत असतात मंत्र्यांचा, यांना जवळजवळ 16 जणांना त्यांनी त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट मध्ये टाकलेले, त्यांना कुठलाही पदभार दिलेला नाही. आणि त्यांच्यावर अशी त्यांचा म्हणजे आरोप म्हणा किंवा शंका आहे की हे मॅच फिशिंग करतात, हे मंत्र्यांना भ्रष्टाचार कसा करायचा आणि कसा केलेला आहे अगोदर हे शिकवतात. हे जे आहे सचिव यांना त्यांनी जागा दिलेल्या नाही, पोस्टिंग नाही दिल्या. आणि मग ज्या मंत्र्यांच्या या पोस्टिंग यांनी भ्रष्टाचार केलेला आहे ते मंत्री, मला वाटतं शिवसेना शिंदे गटाचे 6 मंत्री आता अडकणार आहेत आणि राष्ट्रवादीचे 3 मंत्री हे जे ओएसडी, हे जे सचिव यांच्या नियुक्त्या रखडलेल्या आहेत, यांनी हा केलेला भ्रष्टाचार यात उघड झालेला आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांना तरी तो म्हणजे त्यांना तरी तो माहीत झालेला आहे.
मग अशा प्रकारे सगळ्याच मंत्र्यांना उद्या लाईन लागेल, सगळ्यांनाच मंत्रिपणाला राजीनामा द्यावा लागेल. या एकाच गोष्टीसाठी हे राजीनामा घेत नव्हते, परंतु जनतेच्या रेट्यामुळं यांना राजीनामा द्यावा लागला. त्या धनंजय मुंडेला आता त्याचे जे ऐशाराम आहे तो करण्यासाठी बिचारा मोकळा झालेला आहे. आता त्या कोणत्या नटे आहेत, कोणते त्याच्या रखेले आहेत, त्यांच्याशी आता मौज मजा करावी, त्यांनी बिचारायला आता मोकळं राहणे. परंतु असंही दिसतं की हा फास आहे वाल्मिक कराड नंतर धनंजय मुंडे वरती सुद्धा आवळला जाईल. आणि यासाठी आता हे जे मंत्रिमंडळ ते धुळदश किंवा अंजनीताई दमानिया या त्याच्या मागे लागतील असं एक एकंदरीत चित्र आहे. तेव्हा मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, मित्रांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद. मी अरुण आंधळे पाटील, मुंबई.